सो म्हणजे प्रत्येक माणूस आणि त्याच्या असलेल्या सवयी ह्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे तुम्ही काय म्हणतात, तुम्ही त्यांना सांगतात की काय ह्याचे योग गायडन्स करतात तुम्ही, काय योग तुम्ही केला पाहिजे ह्याच्यासाठी. सो सकाळी जसं ते सकाळचे क्लासेस असतात 7-8 वाजता सगळेजण जातात, तिथे 40-50 लोकांची बॅच असते, तसं तुम्ही नाही करत. तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला तुम्ही स्पेशली तुम्ही क्युरेटेड क्लासेस गायडन्स देतात की बाबा तुला हा प्रॉब्लेम आहे तर तू ह्याच्यासाठी हे कर. येस. रोप आणि बेल्ट थेरपी हे पण मी तुमच्या ह्याच्यात बघितलं, तर ते एक्झॅक्टली काय त्याच्याबद्दल मला सांगा. कसं होतं, आम्ही योगा थेरपी करताना ना वेगवेगळे प्रॉप्स वापरतो. म्हणजे अलाइनमेंटच्या दृष्टीने योगा ब्लॉक्स ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, बरंच पॉप्युलर आहे. योगा बेल्ट्स असतात, रोप्स असतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात दॅट हेल्प्स यू फॉर दी अलाइनमेंट. आता शोल्डर पेन, बॅक पेन, नी पेन हे सगळं असेल, दिस इज ऑल कम्प्लिटली. हे कधी होतं, त्रास कधी होतो, जेव्हा तुमची अलाइनमेंट हलते. तर ती अलाइनमेंट आणण्याच्या दृष्टीने आणि इज इन द बेसिक पोश्चर, ती पोश्चर प्रॉपरली राहण्याच्या दृष्टीने योगा ब्लॉक्स, योगा बेल्ट्स हे वापरले जातात. तर त्याला आम्ही रोप अँड बेल्ट थेरपी म्हणतो. आणि त्याच्यात मग सायटिका पेन, स्पॉन्डिलायसिस, स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस हे जे शब्द वापरले जातात की मुझे स्पॉन्डिलायटिस हो गया या स्लिप डिस्क हो गया है, तो फॉर दॅट दिस पर्टिक्युलर रोप्स, बेल्ट्स हे जेव्हा आपण टाय करतो वेगळ्या पद्धतीने, त्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीने जेव्हा टाय करतो तेव्हा दॅट स्टार्ट्स गिव्हिंग यू दी अलाइनमेंट. आणि ती जशी जशी अलाइनमेंट यायला लागते तसं तसं तुमचं बॅक पेन, शोल्डर पेन हे हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि हे रेग्युलरली केल्यामुळे होतं, कारण हे झालेलं असतं ते चुकीच्या, बेसिकली चुकीच्या रॉंग हॅबिट्स म्हणता येईल, चुकीच्या सवयी, चुकीची बसण्याची पद्धत, चुकीची चालण्याची पद्धत, ह्याच्यामुळे ते सुरुवात होऊ शकते. सो दॅट इज वेअर रोप अँड बेल्ट थेरपी स्टार्ट. आणि ह्याच्यात कसं असतं, ज्या गोष्टींसाठी सिम्पल प्रॅक्टिसेस म्हणता येईल की आपल्याला होम केअर मधले जे एक्सरसाइज म्हणा, होम केअर मधले जे आसन प्राणायामच्या प्रॅक्टिसेस आहेत, त्याच्याशिवाय हे समजा रोप्स आपण टाय करतो जे सेंटरमध्येच होतात, कारण ते थेरपिस्टकडनं तुम्ही टाय करून तुम्हाला त्या पोझिशनमध्ये थोडा वेळ राहायला लागतं. म्हणजे 5 ते 10 मिनिटं कमीत कमी तरी राहायला पाहिजे, तेव्हा तो बदल घडत जातो. नक्की ते बांधलं आणि मी फिरायला लागलो, नाही, तुम्हाला ते त्या पोझिशनमध्ये सस्टेन होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग तो थेरपी म्हणून, रोप अँड बेल्ट थेरपी म्हणून तो आम्ही वापरतो. आणि दॅट इज केस टू केस दे व्हेरी होतं, कोणाला कशा पद्धतीने, कारण त्याच्यातही बऱ्याच वेगवेगळ्या टूल्स, टेक्निक्स आहेत की ह्या गोष्टीसाठी असं बांधलं गेलं पाहिजे, त्या गोष्टीसाठी तसं बांधलं गेलं पाहिजे, अशा ज्या टेक्निक्स आहेत. सो दॅट इज वेअर वी कम विथ द रोप अँड बेल्ट थेरपी. आणि हे आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्याच्यासाठी बेंचेस घेतलेत की जेणेकरून ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्याला खाली बसायला नाही लागत. आणि इवन दॅट हेल्प्स मी फॉर माय योगा थेरपी, कारण बरेचदा गुडघेदुखीचे पेशंट्स असतात की अरे आम्ही खाली तर बसू शकत नाही, मॅटवरती करू शकत नाही, मांडी घालू शकत नाही, मग आम्ही कसं करायचं. पण दॅट मांडी न घालता सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि आपण वर बसून, जे बेडवर किंवा आपण वर बसून, तो हार्ड प्रॉपर बेंच आहे त्याच्यावर बसून ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आपण आपल्या थेरपी स्टुडिओमध्ये करवून घेतो. तर रोप अँड बेल्ट ह्या बाबतीतच आम्ही यूज करतो. बाकी स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने रोप अँड बेल्टपेक्षा मेडिकल योगा जास्त यूज होतो, कारण योगा म्हटलं की ना लोकांना बऱ्याचदा वाटतं की इट इज मोर ऑफ अ स्पिरिच्युअल थिंग, की योगा म्हणजे मेडिटेशन किंवा योगा म्हणजे प्राणायाम. ते दॅट इज अ समथिंग स्पिरिच्युअल अँड यू कनेक्ट विथ समथिंग. आयडियली ते तसंच आहे, यू कनेक्ट विथ युअर सोल. म्हणजे अगदी आपण लेमन ह्याच्यात म्हणतात की तुम्ही आत्मा परमात्माचं जे कनेक्शन म्हणतो किंवा युअर हायर कॉन्शियस, ह्याला आता शब्द भरपूर आहेत. हायर कॉन्शियसनेस, युअर सोल, तुमचा आत्मा, तुमचं जे हे सगळे जे विषय हे सगळे, इट ऑल कम्स डाऊन टू युअर ओन एसेन्स. मी माझं अस्तित्व जे आहे ते, त्याचं माझं जे कोऑपरेशन मिळणं जे गरजेचं असतं ते आपण ह्याच्यात येतो, योग म्हणजे. तर त्यामुळे योगा म्हणजे मेजरली स्पिरिच्युअल गोष्ट म्हणून धरली जाते. पण व्हेन यू स्टार्ट अंडरस्टँडिंग बॉडी फ्रॉम दी मेडिसिन पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे फ्रॉम दी डॉक्टर्स पर्स्पेक्टिव्ह, इट इज ऑल मसल्स,
युअर बोन स्ट्रक्चर, तुमचं फिजिकल स्ट्रक्चर, मग तुमचे नेकमध्ये किती मसल्स आहेत, नेकमध्ये किती वर्टिब्रा आहेत किंवा बॅकमध्ये किती काय आहे, हे जेव्हा आम्हाला जी कुठली आसनं करतो किंवा अर्धपवन मुक्तासन मी जेव्हा करते तेव्हा इथले माझे पोटाचे स्नायू जे आहेत ते प्रॉपरली दाबले जातात. त्याच्याने एक प्रेशर बिल्डअप होतं आणि त्याच्याने इट फॅसिलिटेट्स इन दी मूव्हमेंट ऑफ दी गॅस कंपोनेंट इन माय बॉडी. हे सगळा जो ऍस्पेक्ट आहे हा मेडिकल ऍस्पेक्ट आहे. सो वी टुगेदर मेक इट टुगेदर की वी नो व्हॉट इज मेडिकली व्हॉट इज नीडेड. कारण रिपोर्ट्स वाचून मेडिकली आम्हाला ती अंडरस्टँडिंग नक्कीच येते, पण फ्रॉम योगा पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यासाठी मी काय करून देऊ शकते हे मला जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्यात सांगता येतं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.